अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। सज्जन हो, आज 7 जानेवारी आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अख्खी भाकरी एकदम खाता येते काय। श्री महाराज साध्या भाषेत बोलायचे, मात्र त्यामध्ये अर्थ खूप भरलेला असायचा। बघा ना, वरील वाक्य ताटात वाढलेली एक भाकरी एकदम पूर्ण आपण तोंडात घालू शकतो का? त्याला तुकडे करायची गरज आहे, चावण्याची गरज आहे, मग ती गिळता येईल। अर्थात प्रत्येक गोष्टीला पायरी असतेच हे त्यांना सुचवायचे होते। नोकरीत सुद्धा एकदम बढती मिळत नाही, एक एक पद वर चढत जाते। म्हणून बंजून खाल्ले तर कंपाऊंडरचा डॉक्टर होऊ शकतो। देव सर्व सत्ताधीश आहे, तुम्हाला कधी केव्हा काय द्यायचे हे त्याला ठाऊक असते। म्हणून समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसेची राहावे। अशाच सुंदर सुंदर प्रवचनासाठी यशवंत प्रसाद या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। मात्र कसे राहावे याचे चिंतन होणे गरजेचे आहे। देव सोयरा करावा, देव सखा करावा, देवाला प्रियकर मानावे, देवाला गुरु मानावे। या विविध रूपाने आपण त्यांच्याशी नाळ जोडू शकतो। मग तो वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ। त्यालाही तुमच्याशिवाय गमत नाही। देवाचे व आमचे नाते काय ते सदैव ध्यानात ठेवले पाहिजे। देह काळाचा खाऊ, येथे मनुष्याचे काय। आसक्ती सोडून दिली पाहिजे, संपत्तीवरचे प्रेम कमी केले पाहिजे, वासना विरहित जगले पाहिजे। आसक्तीत गुंतला, देव गमावला। परिणामी कवडी कवडी जमा केलेली संपत्ती एक दिवस येथेच भूमीवर सोडून आपल्याला एकट्याला जावे लागणार आहे। हे सर्व लक्षात घेऊन सदैव गुरुनामात राहून देवाशी जवळीक जोडली पाहिजे। संत सेवा घडली पाहिजे। प्राणाहून प्रिय असा नित्य अभ्यास घडला पाहिजे। एकांत स्थान निवडले पाहिजे, जेथे मनाला चंचलपणा येणार नाही। तेथे ठाईच बैसोनी करा, एक चित्त आवडी अनंत आळवावा। अशा पद्धतीने साधना घडावी। मनाचे चंचलपण आवरावे, मनापासून स्मरण करावे, विषयाचा संबंध सोडावा, गुरुनी सांगितलेल्या नामाचा बोध घ्यावा, इंद्रियाला विषयाचा कंटाळा यावा, मन स्थिर करावे। मनाच्या लहरी उठल्या तरी तितक्याच ताकदीने नाम घेऊन त्या लहरी शांत कराव्यात। यश नामाचा गजर वृत्ती मारावी ठार, षड्रिपू चोर घाला घालतील। त्यासाठी आधीच सावध व्हावे। मन इकडे तिकडे धावेल, पण ते प्रयत्नाने माघारी आणावे। अर्थात हे एका दिवसात होणार नाही, मात्र एक दिवस नक्की होईल, कारण ते प्रयत्न साध्य आहे। आपले मन चंचल आहे, ते वैरी आहे। अशा वैर्यांना आपण सहाय्य करायचे का? मग प्रयत्नाने मन नामाशिवाय दुसरीकडे कोठे जात नाही। मन जो विषय धरी अशी अवस्था होऊन जाते। मुंगी कधी विचार करते का, मला कुठपर्यंत चालायचे आहे, मी मुक्कामास कधी पोचणार? याचा विचार न करता हेच आपले आयुष्य आहे असे एकदा का ठरवले की मुक्कामाकडे लक्ष जात नाही आणि हळूहळू साधनेचे परिणाम जाणवू लागतात। जे बोलेल ते खरे होईल। अर्थात सिद्धीकडे माणूस हळूहळू जाऊ लागतो, मात्र त्या सिद्धीत न गुंतता तशीच साधना पुढे सुरू ठेवली की मग मात्र आत्मज्ञान घडते, तेही चोखडे
आणि भगवंताचे रूपडे अंतर्बाह्य आपणास दिसून येते. श्रद्धा सबुरी साधनेने माणूस घडतो व साधू संत होतो. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.